श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत. तर चला जाणून घेऊया ही पद्धत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे. हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो. म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र. हा मंत्र म्हणाल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्याचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे, जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहेत. तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते. थोडक्यात तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ. हा मंत्र तुम्ही एकदा ऐका. निशंक होई रे मन, निर्भय होई रे मन, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मन, अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विन काळही नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्या वीण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी. विभूती नमनाम ध्यानार्थी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ जाणून घेऊया. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मन. या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मन. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. अतर्क्य अवधूत हे स्मरतुगामी. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो. अशक्य हि शक्य करतील स्वामी. या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात. श्री स्वामी चरण तिथे न्यून काय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे. स्वये भक्त प्रारंभ घडवी ही माय. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे.
आज्ञेविन काळही ना नेई त्याला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्याला हात लावू शकत नाही. परलोकीही ना भीती तयाला. या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं त्यांना परलोकी भीती वाटणार नाही. उगाची भीतोसी भये पळू दे. या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे. वसे अंतरी शक्ती स्वामी शक्ती कळू दे. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाचा आठवण करून दिला आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित. या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे. कसा होसी त्यावेळ तू स्वामी भक्त. या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे. नको डगमगू स्वामी देतील हात. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. विभूती नमनाम ध्यानार्थी तीर्थ. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे. स्वामीचे या पंचामृतात. या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे. हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे. ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिला आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकट आणि दुःखांच्या विरुद्ध संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे लाभ. मनातील भीती नष्ट होते. या मंत्राच्या पहिल्या ओळींमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे. म्हणून या मंत्राच्या पठनाने आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते. सर्व कामे पूर्ण होतात. या मंत्रात म्हटले आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या मंत्राच्या पठणामुळे पूर्णत्वास जातात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात कशाचीही भीती भासत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते. कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते. मृत्यूचे भय नष्ट होते. तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे अजिबात भय वाटत नाही. तसेच अपमृत्यू पासून आपले संरक्षण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो. या मंत्राच्या नियमित पठणाने आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकाधिक दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते. संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राने रोज मनापासून पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये संकटातून सुटका होते. प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते. या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो. त्यांच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात. म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करण्याचा निश्चय करूया. तारक मंत्राचे पाठण कसे करावे? तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे. पठण करताना मन एकाग्र ठेवावे
आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा. तारक मंत्र कधी म्हणावा? तारक मंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता. स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 108 वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो. तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात? तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येतात. मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात. काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात, तर काहींना काही वर्षे, महिने लागू शकतात. जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात. तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम आहेत का? तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत. मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरावी? तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही. मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते. तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते. असे मानले जाते की श्री स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रांमध्ये गुंतलेली आहे, जे भक्तीने त्यांचे पठण करताना त्यांना सर्व व्याधीतून बरे करते. स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याने सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचे सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट ठरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.